ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गेले कित्येक वर्ष या ताजमध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेनेची युनियन आहे आणि भारतीय कामगार सेनेने आतापर्यंत या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये बाळासाहेबांच्या धोरणानुसार कधीही आजपर्यंत कोणालाही त्रास होईल असं काम केलेलं नाही। परंतु हल्ली असं वाटायला लागलंय की आम्ही जे काही सहकार्याचं धोरण ठेवतो त्याचा गैरफायदा या मॅनेजमेंट घ्यायला लागलेले आहेत। 2 दिवसापासून अचानक सगळ्या कामगारांवरती मॅनेजमेंटने दबाव लावला आणि नवीन भारतीय जनता पक्षाची जी युनियन आत्ता झालेली आहे या युनियनचं सदस्यत्व करून जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला। कामगार सतत आतमधून आम्हाला सांगतायत की आमच्यावरती दबाव आहे, आम्हाला जोर जबरदस्ती मॅनेजमेंट करते आहे, आम्हाला जर भारतीय कामगार सेनेचे फॉर्म भरले नाहीत तर काढून टाकू अशा प्रकारचे त्यांना धमकी दिली जाते। त्यांच्या पगाराचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे, ज्याच्यावरती आम्ही चर्चा करत होतो। आम्ही कामगारांच्या बाजूने आमचे पदाधिकारी जे भारतीय कामगार सेनेचे ते जे लढत होते म्हणून ती युनियनच बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून केवळ भारतीय जनता पक्ष सत्तेत आहेत, पोलीस त्यांच्या दिमतीला आहेत आणि म्हणून जोर जबरदस्ती करून ते लोक अशी युनियन काढून घेऊ शकत नाही। परवाच्या दिवशी ते जबरदस्तीने झेंडा लावला, आतमध्ये लावला होता, त्यांचा बोर्ड आतमध्ये दिला। आम्हाला गेले कित्येक वर्ष आम्हाला हा बोर्ड देखील लावायला देत नव्हते। हा बोर्ड लावण्यासाठी देखील आम्हाला कित्येक वर्ष संघर्ष करावा लागला आणि आज त्यांचे नुसते ज्या पायघड्या घातलेल्या आहेत त्या युनियनला त्याचा जाब विचारण्यासाठी मी इथे आलेलो आहे। आज मी आतमध्ये जातोय त्यांना विचारायला। माझं म्हणणं असं आहे, मला गिराईक म्हणून आणि या सगळ्यांना मला चहा पाजायची आहे, जेवढे माझ्याबरोबर आलेले आहेत। कुठल्या नियमाने हे लोक मला आतमध्ये घेऊ शकत नाही ते मी बघायला सांगितलंय। पोलीस आत्ता मध्ये आलेले आहेत, पोलिसांना कोणी बोललेलं नाही, आम्ही तर बोललेलं नाही आहे, पण पोलीस हे सध्या त्यांचे आहेत, त्याच्यामुळे त्यांचे आदेश ऐकतायत। आम्ही आता त्यांना 10 मिनिटाची वेळ दिलेली आहे, त्यांना सांगितलंय 10 मिनिटात एकदा आम्हाला आतमध्ये घ्या, नाहीतर त्यांना बाहेर बोलवा। 2 पैकी काहीतरी एक त्याचा फैसला होईल। परंतु एक गोष्ट आहे की ही जी युनियन जी कामगारांना पाहिजे तीच युनियन राहील, जोर जबरदस्तीने युनियन काढून घेता येणार नाही। केवळ ते सत्तेत बसलेत म्हणून त्यांची मनमानी चालणार नाही। मुंबई महानगरपालिका जिंकता येत नाही म्हणून अशा प्रकारे युनियनमध्ये त्रास द्या, बाकीच्या सगळ्या ठिकाणी त्रास द्या। अरे हिम्मत असेल तर महानगरपालिका लढा, महानगरपालिकेत काय ते तुमचं बळ दाखवा, परंतु जबरदस्तीने कामगारांना बरोबर घ्यायचं, दम द्यायचा, मॅनेजमेंटला हाताशी धरून दम द्यायचा, हे प्रकार शिवसेना खपून घेणार नाही। आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत आणि शेवटी त्यांना देखील रस्त्यावरनं घरी जायचंय। मॅनेजमेंट त्यांना आमची युनियनच नकोय म्हणून ते युनियनच बाहेर काढायला चाललेत आणि हाताला कोणाला घेतलंय हा भारतीय जनता पक्षाच्या युनियन जी नवीन स्थापन झालेली आहे, ज्यांच्याकडे कुठली मेंबरशिप नाही आहे। मला सांगा, युनियनची मेंबरशिप ही काय स्कॅनरवरती होते? प्रत्येकाला जबरदस्तीने फोन काढून या स्कॅनरवरती तू मेंबर हो अशा प्रकारची धमकी दिली जाते। हिम्मत आहे तर काउंटर लावा, टेबल लावा आणि वर्गणी फाडा, ही आतापर्यंतची पद्धत आहे युनियनची आणि अशा प्रकारे जोर जबरदस्ती करून ही युनियन काढू दिली जाणार नाही। वेळ पडली तर त्याच्यासाठी अजून आंदोलन तीव्र करावं लागेल। हॉटेलचा धंदा बसला तरी चालेल, पण आम्हाला अशी जबरदस्ती करून आम्ही बाहेर जाणार नाही। आमच्याबरोबर कामगार ज्या दिवशी नसतील त्या दिवशी आम्ही निर्णय घेऊ, पण कामगार आमच्याबरोबर आहेत। आतून सारखे फोन करतायत, साहेब जबरदस्ती करतायत, दादागिरी करतायत आणि अशा प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, मग ते कोणी असो। पण मग ज्या पद्धतीचं खरं तर आता तुम्ही 10 मिनिटाची वेळ दिलेली आहे, त्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला वाटतं निर्णय अपेक्षित आहे? बघू ना, आम्ही तर रस्त्यावरचे लोक होतो, रस्ता आमच्याकडे आहे ना, आम्ही रस्त्यावरच बसून राहू, कसे घरी जातात ते बघूया। शेवटी काय पोलिसांचा बळाचाच वापर करतील ना। शिवसेना काय अशीच मोठी नाही झाली आहे, ते भारतीय जनता पक्षाचे सगळे एसी मधनं आलेले आहेत। हे शिवसैनिक सगळे रस्त्यावरचे शिवसैनिक आहेत। आज त्यांना ताजमध्ये त्यांना मला चहा पाजायचा आहे म्हणून त्यांना आतमध्ये घेऊन जायचंय चहा प्यायला। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।